क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती देशभर आणि राज्यभर साजरी होत आहे। त्यांचे माहेर नायगाव सातारा जिल्ह्यातील होते आणि महात्मा फुलेंचे गाव मूळ कटगुण होते आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुण्यामध्ये विवाह झाला। 3 जानेवारी 1831 साली जन्मलेल्या सावित्रीबाई फुलेंनी फार मोठं पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंच्या बरोबर काम केलं आणि त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी मुलामुलींची शाळा पुण्यामध्ये सुरू केली। भारतातील मुलींची ती पहिली शाळा होती आणि अतिशूद्रांच्या मुलांची, अस्पृश्यांच्या मुलांची शाळा ती पहिली शाळा होती आणि म्हणून महान शैक्षणिक कार्य त्यांनी केले। त्या काळामध्ये त्यांनी दिनबंधूसारखं वृत्तपत्र, नारायण मेघाजी लोखंडे यांच्यासारखं कामगार नेत्यांना त्यांनी सहकार्य करून फार मोठं कामगारांचं काम केलं। त्यांनी महिलांचं काम केलं, अतिशूद्रांचं काम केलं आणि त्या काळामध्ये सत्यशोधक समाज निर्माण केला आणि त्याही नंतर त्यांनी दुष्काळामध्ये फार मोठं काम केलं। सयाजी महाराज गायकवाड, शाहू महाराज गायकवाडांच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी भारताचा सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक पाया घातला। सावित्रीबाई फुले महान कवयित्री होत्या, महान शिक्षिका होत्या, महान समाजसुधारणा त्यांनी केल्या आणि त्या काळामध्ये त्यांनी पुण्यामध्ये फार मोठं कार्य केलं। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचा त्या काळामध्ये इंग्रजांनी पुण्यामध्ये सत्कार केला आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे निधन 1890 झालं। त्या कालखंडाच्या अगोदर त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड इत्यादी ग्रंथ लिहिले। सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये काव्य फुले 1854 आणि 1893 एक कविता संग्रह लिहिला। त्यामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवनाचा त्यांनी त्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे आणि त्या काळामधल्या सर्व वीर रसापासून सर्व रसावरती त्यांनी काव्य निर्मिती केलेली आहे। सावित्रीबाई फुले महान शिक्षिका होत्या आणि त्या काळामध्ये पुण्यामध्ये जो 1896 दुष्काळ पडला होता, गोरगरिबांना खूप भाकरी त्यांनी थापून दिल्या आणि त्या काळामध्ये त्यांना जगवलं आणि 1897 साली त्या काळामध्ये त्यांचं पुण्यामध्ये निधन झालं। त्यांचा मुलगा यशवंत डॉक्टर झाला आणि त्यांनी फार मोठी समाजसेवा केली। सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुलेंनी भारताचा सामाजिक सुधारणांचा चेहरा मोहरा बदलून टाकला। म्हणून आज मुली मोठ्या प्रमाणात शिकतायत, मुलींनी ग्रंथ वाचावेत, शिक्षण घ्यावं, इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं आणि सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंच्यासारखं समाजाकडे वळवून पाहून बहुजन समाजाचं शैक्षणिक, सामाजिक, कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य करावं आणि सर्व महात्मा ज्योतिराव फुलेंच्या या कार्याला, सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करतो। थांबतो। जय भारत।